आणि ते बनवूया आपण बाजरीची भाकर। त्यासाठी ते ना आपल्याला जेवढी मोठी भाकर बनवायची तेवढं पीठ घ्यायचं किंवा तुम्ही एकदाच किती भाकरी बनवायची त्यानुसार पीठ मळून ठेवू शकता, म्हणजे किंवा असं एक एक भाकरीसाठी पण असं करू शकता। मी तर एकदाच मळून न घेता मी असं एक एक भाकरीसाठी एकदा एकदा पीठ मळून घेते। आता इथे थोडंसं मी पीठ घेतलंय, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। तर बाजरीची भाकर आहे म्हणून त्यात थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन छान मळून घ्यायचं आहे। जसं पातळही नाही जास्त घट्टही नाही, जशी भाकर आपल्याला थापता येईल ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे थोडं मला हाताला चिपकल्यासारखं वाटत आहे पीठ, म्हणून मी इथे थोडंसं कोरडं पीठ घेणार आहे। तुम्हाला जर असं चिकट थोडंसं वाटत असेल, हाताला चिपकत असेल, तर तुम्ही थोडं थोडं पीठ घेऊ शकता हाताला लावायसाठी मध्ये मध्ये बाजरीचं पीठ। बाजरीचं पीठ हातावर लागतं पण भाकर थापण्यातली मजा काही औरच। सुरुवातीला जमणार नाही वाटतं, पण दोनदा केलं की हाताला सराव येतो। मला भाकर करताना खूप आवडतं। आणि आता इथं भाकरीचं पीठ छान मळायचं आहे मला। थोडं थोडं मी कोरडं पीठ घेत आहे मध्ये मळताना। आता छान असं करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आपल्याला असं बघून वाटतं की कठीण आहे भाकर बनवणं, पण एकदा बनवायला घेतली ना काही कठीण नाही, आपोआप यायला लागतं। आता इथे दोन्ही हाताने असं करून घ्यायचं आहे, असा उंडा करून घ्यायचा आहे हाताने गोल, बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आणि असं करायचं आहे। थोडंसं पीठ ताटात घ्यायचं आहे। आता इथे कोरडं पीठ घ्यायचं आहे थोडं बाजरीचं पीठ, आता इथे पसरून घ्यायचं आहे त्याला आणि असं आपल्याला ह्या बाजरीच्या उंड्याला असं हाताने करून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने आता थापून घ्यायची आहे ही भाकर। आता मी पहिले एक हाताने थापून घेतलेली आहे। आता याच्यावर टाकायचे आपल्याला थोडेसे तीळ। तर तुम्हाला तीळ टाकायचे तर टाका किंवा स्किपही करू शकता, पण तीळ टाकल्याने खूप छान टेस्ट येते या भाकरीला। छान गरम होऊ द्यायचं आहे, नंतर भाकर टाकून घ्यायची। बघू शकता तव्या एवढी भाकर मी बनवलेली आहे। तुम्हाला याच्यापेक्षा थोडी छोटी बनवायची असेल तर तुम्ही छोटी बनवू शकता। आणि इथे आता वरतून पाणी लावून घ्यायचं आहे। आता 1 ते 2 मिनटं आपल्याला छान एक साईड भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे। पाणी छान सगळीकडे लावायचं आहे। आता याला पलटी करायची आहे। बघू शकता आता सगळीकडे छान भाकर भाजून घ्यायची आहे। सगळीकडे एकदम खरपूस भाकर भाजून घ्यायची, कडक भाकर करायची एकदम। आता मी सगळीकडे छान अशी उंथण्याने दाबून हाताने दाबून भाकर भाजून घेत आहे। इथे भाकर भाजलेली आहे।